बहिणींकडील कारची सोमवारपासून तपासणी होणार आहे। 4 चाकी आढळल्यास योजनेतून नाव वगळलं जाणार आहे। आतापर्यंत सुमारे 75,000 बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी वाहनं असल्याची माहिती ही समोर आलेली आहे। त्यामुळे येत्या सोमवारपासून तपासणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर वाहनं असल्याचं निष्पन्न होताच योजनेतून त्या बहिणींची नावं रद्द केली जातील। तर याच मुद्द्यावरून आता रोहित पवार यांनी ट्विट करत टीका केली आहे की लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे या सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींच्या मताचा वापर या सरकारनं केवळ निवडणुकीच्या राजकारणामध्ये करून घेतला, हेच यातून स्पष्ट होत आहे। या प्रवृत्तीला काय म्हणावं? तर पैसे बंद होतील अशा लाडक्या बहिणींनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे असं म्हटलंय बच्चू कडू यांनी। लाडक्या बहिणींचे पैसे बंद करणं ही फसवणूक आहे असं बच्चू कडूंनी म्हटलंय। सत्तेमध्ये येण्यासाठी चाचपणी न करता पैसे आणि मतं घेतली असा आरोपही बच्चू कडू यांनी केलाय। नेत्यांच्या खिशातून पैसे न जाता बजेटमधून सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मतं ओढण्याची व्यवस्थित प्रयत्न झालेला आहे। म्हणजे ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हतीच, सत्तेत यासाठी होती आणि मग सत्तेत येण्यासाठी त्यांनी 1 ते 2 महिन्यात 1 करोड लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी त्याची कोणी चाचपणी न करता पैसे जाहीर देऊन दिले, मतं देऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार। व्यवस्थित चिटिंग आहे, व्यवस्थित फसवणूक आहे आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं